नमस्कार मित्रांनो, थंबनेल बघून तुमच्या लक्षातच आलं असेल की आज मी हिंजवडी फेज 1 मध्ये मान या भागामध्ये उभा आहे आणि मान भागामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट पर्पज एक 55 लाखापर्यंत जर प्लॉट शोधत असाल तर आजचा जो व्हिडिओ आहे त्याला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला या प्रोजेक्टची सगळी डिटेल माहिती लक्षात येईल। तर आता आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया। एक्झॅक्ट लोकेशन सांगायचं झालं तर मी मानमध्ये उभा आहे। मान जे फेज 1चं मेन गाव आहे त्याच्यात उभा आहे मी आणि ह्या प्रोजेक्टपासून जे पहिलं मेट्रो स्टेशन आहे ते 3.6 किलोमीटरवर आहे। ग्रँड हाय स्ट्रीट जे आहे जे सरळ रोडला लागतं फेज 2 कडे जाताना ते 3.8 किलोमीटरवर आहे। भुजबळ चौक जो आहे ज्याला वाकड चौक म्हणून आपण ओळखतो तो इथून 5.7 किलोमीटरवर आहे। भूमकर चौक जो आहे तो 6 किलोमीटरवर आहे। त्याच्यानंतर फिनिक्सचा जो मॉल आहे मिलेनियम नावाचा तो इथून 6.5 किलोमीटरवर आहे। म्हणजे तुम्हाला भूमकर चौकातून वळून यावं लागतं म्हणून ते अंतर 500 मीटर वाढतं, जे की मॉल सुरूसुद्धा झालेला आहे। तो साधारणतः 6.5 किलोमीटरवर आहे। प्रोजेक्टची खासियत काय की प्रोजेक्टला लागून 5 मोठ्या रेप्युटेड बिल्डरचे प्रोजेक्ट चालू आहेत, पोझिशन पण झालेत बऱ्याच प्रोजेक्टचे, जसं शापूरजी पालमजी आहे, विजे आहे, कोहिनूर आहे, गोदरेज आहे, पार्थ आहे। अशा 5 रेप्युटेड बिल्डरचे जे प्रोजेक्ट आहेत ते या प्रोजेक्टला लागून आहे। प्रोजेक्टच्या समोर म्हणजे प्रोजेक्टची जिथे गेट आहे तिथून 200 फुटाचा जो रोड आहे तो आहे। आता एक्झिस्टिंग जवळजवळ 60 फुटाचा आहे आणि भविष्यात तो 200 फुटाचा प्रपोज आहे। दुसऱ्या साईडने जो रोड आहे म्हणजे माझ्या डाव्या साईडने तो 60 फुटाचा आहे। हे दोन्ही रोड जे आहेत ते प्रोजेक्टला अगदी भिंतीला घासून जातात आणि प्रोजेक्टच्या मधोमध एक रोड गेलेला तो पण 60 फूट आहे, ज्याच्यामुळे प्रोजेक्ट फेज 1 आणि 2 या दोन भागामध्ये विभागला गेलेला आहे। त्या प्रोजेक्टचं जे लोकेशन आहे ते खूप प्राईम आहे। आता आपण या प्रोजेक्टचा लेआउट समजून घेऊया, पण लेआउट समजण्याच्या आधी जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका। आणि स्पेशली तुम्ही लँडच बघत असाल म्हणजे जागेतच डील करायची तुम्हाला किंवा जागा शोधण्यासाठीच तुम्ही सर्चिंग करताय तर बुक माय वास्तूचा लँड नावाचं एक स्पेशल चॅनल आहे ज्यावर फक्त तुम्हाला जागेचे व्हिडिओ बघायला भेटतील। जसं आता तुम्ही जर बुक माय वास्तू मराठीवर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला फ्लॅट, प्लॉट, कमर्शियल, त्याच्यानंतर लीज, शॉप सगळेच व्हिडिओ एका चॅनलवर बघायला भेटतात। हे आमचं लँग्वेज चॅनल आहे मराठीचं आणि एक हिंदीचं पण आहे, पण लँडच्या चॅनलवर फक्त तुम्हाला लँडचेच व्हिडिओ बघायला भेटतात। तर तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं आमच्या दोन्ही चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा। आणि जर तुम्हाला सेम व्हिडिओ हिंदीमध्ये बघायचा असेल तर आमचं बुक माय वास्तू चॅनलचं नुसतं बुक माय वास्तू या नावाने खूप मोठं चॅनल आहे जे हिंदी भाषिक लोकांसाठी आम्ही बनवलेलं आहे। तिथे जाऊन तुम्ही सेम प्रोजेक्टचा व्हिडिओ हिंदीमध्ये सुद्धा बघू शकणार आहात। तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका, कारण आमचं पुण्याचं वन ऑफ द बेस्ट आणि लीडिंग चॅनल आहे जे आम्ही पुण्याच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर प्रत्येक भागात प्रत्यक्षात प्रोजेक्टला व्हिजिट करून तिथला अभ्यास करून पूर्ण माहिती घेऊन त्याच्यानंतर व्हिडिओ बनवत असतो। तर खूप काळजीपूर्वक आणि जबाबदारीने आम्ही हे सगळे व्हिडिओ बनवून तुम्हाला योग्य माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो। तर तुमच्या लाईक आणि शेअर केल्याने आम्हाला मोटिवेशन मिळतं, सबस्क्राईब केल्याने आम्हाला निश्चित ग्रोथ करण्यासाठी पण फायदा होतो। तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका। आता आपण लेआउट समजून घेऊया। टोटल 5 एकरचा लेआउट आहे, 2 फेज आहे, त्याच्यामध्ये 4 एकरच्या जागेचा 1 फेज आहे आणि मागचा जो 1 एकर आहे त्याचा 1 फेज आहे, म्हणजे 2 फेज आहेत। आता हे 2 फेज होण्याचं कारण काय की प्रोजेक्टच्या मधूनच 60 फुटाचा डीपी रोड गेलेला आहे, त्यामुळे प्रोजेक्ट जो आहे तो 2 भागात विभागला गेला आहे। फेज 1 मध्ये टोटल 55 प्लॉट आणि फेज 2 मध्ये 22 प्लॉट इथे बनलेले आहेत। मिनिमम प्लॉट साईज ही 1200 स्क्वेअर फूटची ठेवण्यात आली आणि मॅक्सिमम प्लॉट तुम्ही 10,000 स्क्वेअर फूटचा पण घेऊ शकणार आहात। खास करून जर तुम्ही बिल्डर डेव्हलपर असाल, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीतून असाल आणि हिंजवडी भागामध्ये तुम्ही प्राईम लोकेशनला एक 10 गुंठ्याचं लँड पार्सल शोधत असाल बिल्डिंग बनवण्यासाठी तर ते 200 फुटाच्या रोडजवळ एक सुंदर 10 गुंठ्याचा प्लॉट रिझर्व ठेवण्यात आलं आहे, जे की फक्त कमर्शियल पर्पज किंवा रेसिडेन्शियल जर काही बिल्डिंग बनवायची असेल तर तुम्हाला तो फायद्याचा ठरू शकतो। या प्रोजेक्टचा जो गट नंबर आहे आणि इथं बघा ही भली मोठी जी बिल्डिंग झाली आहे याचा जो गट नंबर आहे हा एकच आहे। आता एवढी मोठी बिल्डिंग ह्या गटात झालेली याच्यावर तुम्ही अंदाज लावू शकता की जर 10 गुंठे जागा घेतली तर केवढी मोठी बिल्डिंग तुमची पण इथं होईल, कारण FSI जो आहे तो खूप चांगला आहे या प्लॉटला। आता या प्लॉटसोबत तुम्हाला कुठल्या कुठल्या फॅसिलिटी मिळतात त्या पण समजून घेऊ। सगळ्यात महत्त्वाचं डिमार्केशन आहे, हे तुम्ही बघू शकता। असं डिमार्केशन बघा 2-2 फूट 1 फूट जमिनीत आहे, 1 फूट वर आहे। डिमार्केशन खूप मॅटर करतं। डिमार्केशन तुम्हाला देण्यात आले। सिमेंटचे रोड आहेत पूर्ण प्रोजेक्टमध्ये, हे बघू शकता लांब लचक सिमेंटचे रोड आहे। त्या व्यतिरिक्त फुटपाथ आहे, त्यानंतर इथे ड्रेनेज आहे, त्याच्या व्यतिरिक्त इथं पाण्याचा असा प्रोव्हिजन देण्यात आले, पाण्याचा टॅप प्रत्येक प्लॉटसोबत तुम्हाला इथं जो आहे तो देण्यात आलेला आहे। स्ट्रीट लाईट आहे पूर्ण प्रोजेक्टमध्ये, अट्रॅक्टिव्ह असे स्ट्रीट लाईट देण्यात आलेले आहेत। त्यानंतर हे फीडर बॉक्स इथं बघू शकता, याच्यातून तुम्ही MSCBचं जे कनेक्शन आहे ते घेऊ शकता। त्याच्यानंतर पूर्ण प्रोजेक्टला वॉल कंपाऊंड पण तुम्हाला दिसत असली पांढऱ्या कलरची ती तुम्हाला इथे देण्यात आली। गेट जे आहे ते बनवून तयार आहे, 24/7 तिथं सिक्युरिटी तिथे असतात। त्या व्यतिरिक्त नेम प्लेटसुद्धा आहे आणि गेटच्या इथून जेव्हा मी तुम्हाला लोकेशन सांगत होतो तुम्ही प्लांटेशन बघितलं असेल तर पूर्ण प्रोजेक्टच्या आउटरला प्लांटेशनसुद्धा जे आहे ते तुम्हाला देण्यात आलेत। आता जर
हा प्रोजेक्ट तुम्ही कोणासाठी उत्तम आहे असं जर मला विचाराल तर इन्व्हेस्टरसाठी हा प्रोजेक्ट खूप चांगला आहे. जर इन्व्हेस्टमेंटचा काही पर्पज आहे आणि प्राईम लोकेशनला पुण्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करण्याचा प्लॅन करताय तर मग हिंजवडीपेक्षा प्राईम लोकेशन तुम्हाला कुठं शोधून सापडेल. तर इन्व्हेस्टरसाठी हा जो प्रोजेक्ट आहे तो खूप बेस्ट आहे आणि जेवढा डेव्हलप दिलेला आहे त्या हिशोबाने तर अतिशय बेस्ट असा हा प्रोजेक्ट आहे. आता आपण या प्रोजेक्टचा रेट समजून घेऊया. तर रेट सांगण्याच्या आधी बऱ्याचदा लोक मला म्हणतात की रेट जो आहे तो तुम्ही सुरुवातीलाच सांगा. तर आता आपण एक नवीन पद्धत अवलंबली आहे की तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये गेलात ना तर कुठल्या पॉईंटला म्हणजे कुठल्या टाईमलाईनला कुठला मुद्दा आपण सांगितला आहे म्हणजे लोकेशन कुठे आहे, प्रोजेक्टचे डिटेल कुठे सांगितलेले आहेत, फॅसिलिटी कुठे सांगितले, हे सगळे डिस्क्रिप्शनला आपण टाईमलाईन लावलेले आहेत. तुम्ही डायरेक्ट टाईमलाईनवर क्लिक करून पण जो मुद्दा तुम्हाला महत्त्वाचा वाटतो तो बघू शकता. म्हणजे जर तुम्हाला प्राइसिंग पहिली बघायची आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन जिथे आम्ही प्राइसिंग लिहिले तिथे क्लिक करून डायरेक्ट प्राइसिंग पण बघू शकता. इथून पुढच्या व्हिडिओसाठी तुमच्या लक्षात राहावं म्हणून मी हा मुद्दा इथे क्लिअर केला. 2 टाईपचे रेट इथे ठेवले गेलेत. बेसिकली 2 नाही 3 टाईपचे रेट होते. पण जो पहिला रेटचा कॉलम होता तो कमर्शियल प्लॉटसाठी 6,000 रुपये स्क्वेअर फुटाचा रेट होता. जे ऑलमोस्ट सगळे प्लॉट आहेत विकले गेलेले जे 60 फुटी रोडला लागून होते जे समोरच्या साईडला होते. पण ते जे प्लॉट होते ते उत्तर दक्षिण असं त्याचं डायरेक्शन होतं. पण हे जेवढे प्लॉट आहेत माझ्या ह्या समोरच्या साईडला जे आता अवेलेबल आहेत रेसिडेन्शियल झोनमध्ये तर हे पूर्व पश्चिम प्लॉट आहेत. या साईडला पश्चिम आहे, या साईडला पूर्व आहे. आता जे कॉर्नर प्लॉट आहे हे जे कॉर्नर प्लॉट म्हणजे याला 2 रोड आलेले तर हे प्लॉट जे आहे त्याचा रेट 4,500 रुपये स्क्वेअर फुटाचा ठेवण्यात आलेला आहे. आणि जे हे प्लॉट आहेत ते 42 रुपये पर स्क्वेअर फुटाचा रेट आहे. म्हणजे 42 लाख रुपये गुंठा आणि 45 लाख रुपये गुंठा. आता ह्याला जर कम्पेअर केलं तुम्ही तर समोर ते जी दिसते तुम्हाला ते ब्लू रिचच्या टाउनशिप आहे परांजपेंची. तिथं गोदरेजचा पण प्रोजेक्ट आहे. तिथं 1800 स्क्वेअर फुटचा प्लॉट गेल्या गेले 2 करोड रुपयाचं तुमचं बजेट जातं. आणि तोच हा जर तुम्ही प्लॉट इथे गेला 1200 स्क्वेअर फुटचा तर इथे 55 लाख रुपये पॅकेज जातं साधारणतः सर्व खर्च असेल. तर याचं कम्पॅरिझन पण होऊ शकत नाही. साधारणतः तुम्ही ॲव्हरेज केला तर तिप्पट रेट तुम्हाला तिकडे द्यावं लागेल गोदरेजच्या प्रोजेक्टमध्ये जो की इथे तुम्हाला 55 लाखात तो प्लॉट येऊन जाईल. अगदी 1800 स्क्वेअर फुटला कम्पेअर केलं तरी जरी 60 लाख रुपये पकडला आपण इथे तरी 3 पट झालं. तर रेट जे आहेत ते अजून पण व्यवस्थित इथं ठेवण्यात आलेत. फ्लॅटची जर गोष्ट केली तर इथं जे मी मगाशी 5 प्रोजेक्ट सांगितले 700-750 स्क्वेअर फुटचा कार्पेट घ्यायला गेला तर त्याचं प्राइजिंग 80 ते 1 करोडच्या मध्ये आता इथं मार्केट चाललं आहे फ्लॅटचं. तर त्याच्याऐवजी जर तुम्ही प्लॉट घेतला तर नक्की फायद्यात राहाल. कारण 80-90 किंवा 1 करोडचा फ्लॅट घेऊन तुमचा जो वर्षाला ROI येणार आहे तो 2 ते 2.5% वर नक्की येणार नाही. पण प्लॉट घेऊन ठेवला तर इथलं जे मार्केट आहे ते खूप स्पीडने वाढत चालले. म्हणजे जे मार्केटला म्हणजे जे ग्रोथ असते मार्केटला धरून एक 10-15% त्याच्यापेक्षा वरच्या लेवलला इथलं मार्केट वाढत चालले. कारण डेव्हलपमेंट जी ती मोठ्या प्रमाणात होत चाललेली आहे हिंजवडी या भागात. खास करून तुम्हाला माहिती आहे पुण्याचं रिअल इस्टेटमध्ये फार मोठा वाटा हिंजवडी या भागाचाच आहे. इथं प्लॉट घेऊन ठेवणं कधी तुमच्या फायद्याचं असू शकतं. ज्यांनी पण इथं प्लॉट घेतले त्यांना तुम्ही विचारा की किती फायदा झालेला आहे किंवा ज्यांनी रिसेंटली जागा विकल्या त्यांना पण विचारा की त्यांना काय रेट मिळालेला आहे. तर मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात कमर्शियल ॲक्टिव्हिटीज या भागामध्ये चालू असल्यामुळे इथल्या ज्या जमिनी आहेत सोन्यापेक्षा चांगल्या भावात विकल्या जातात. ते नक्की तुम्ही या प्रोजेक्टला व्हिजिट करा जर तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी हिंजवडी भागामध्ये प्लॉट सर्च करत असाल. आता या प्रोजेक्टचं लोकेशनची पण खासियत काय की फेज 1मध्ये जे मान आहे मानमध्येच मॅक्सिमम फेज 1च्या सगळ्या इंडस्ट्री पण आहेत, IT पार्क आहेत, त्याच्यातच हा प्लॉट आहे. त्यामुळे तुम्हाला हा प्लॉट निश्चित आवडू शकतो. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला मुळीच विसरू नका. आणि काही प्रश्न असेल तर कमेंट करा किंवा कॉल करून सुद्धा तुम्ही विचारू शकता. आणि दर गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 7 ते 8 मध्ये आपण नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. ते तुम्ही नक्की बघा. आणि अजून तुम्ही जर कुठल्या एरियामध्ये किंवा लोकेशनमध्ये प्रॉपर्टी शोधत असाल आणि तिथला व्हिडिओ अजून आम्ही बनवला नसेल किंवा बनवावा असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. लवकरच भेटून नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.